Very good morning, all of you. Good morning, sir. Today we are going to start practice set 1.3. यामधला आपण या आधी क्वेश्चन 1 आणि 2 पार्ट 1 मध्ये पाहिलेले आहे, बरोबर. तर आज आपण प्रॅक्टिस सेट 1.3 मधला क्वेश्चन नंबर 3 हा पाहणार आहोत. यामध्ये सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन बाय यूजिंग क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूलचं जे ही बेसिक आहे ते आपण आधीच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे, बरोबर. तर यामध्ये आपल्याला क्रॅमर्स रूलचा बेसिक फॉर्म जो काय आहे, जनरल फॉर्म काय आहे हा आपल्याला माहीत आहे. काय आहे सांगा पटकन. ax प्लस by इक्वल टू c, बरोबर. तर याच्यामधून आपण हे दोन सायमल्टेनियस जे इक्वेशन आहे याला काय करणार, कंपेअर करणार, बरोबर. त्यावरून a1 b1 आणि c1 a2 b2 आणि c2 यांच्या व्हॅल्यू काढणार. आणि त्यानंतर आपल्याला माहित आहे की dy आणि dx हे कशा प्रकारे फॉर्म होतात, बरोबर. चला तर मग याला आता सॉल्व करूया. तर इक्वेशन काय आहे, 3x - 4y इक्वल टू 10, 4x + 3y इक्वल टू काय आहे 5. ओके. तर यामध्ये या इक्वेशनला ते इक्वेशन आपण कंपेअर करू. ओके. हे इक्वेशन जसेच्या तसे लिहून घ्यायचे सोल्युशनमध्ये, ठीक आहे. तर कंपेअरिंग विथ जनरल फॉर्म, जनरल फॉर्म काय आहे तुम्हाला माहित आहे. a1x प्लस b1y इक्वल टू c1 आणि a2x प्लस b2y इक्वल टू c2. ओके. हे जे दोन इक्वेशन आहे कंपेअरिंग विथ जनरल फॉर्म, a1x प्लस b1y इक्वल टू c1 आणि a2x प्लस b2y इक्वल टू c2, ठीक आहे. इक्वेशन 1 आणि 2 याला इक्वेशन 1 आणि 2 द्यायचं आहे. ओके. कंपेअरिंग इक्वेशन 1 अँड 2, ठीक आहे. याला आपण कंपेअर करत आहे कशामध्ये, जनरल फॉर्ममध्ये. ओके. तर आता a1x b1y इक्वल टू c1. एक्सचा कोएफिशियंट इथे काय आहे a1 आणि इथे काय आहे 3, म्हणजे a1 ची व्हॅल्यू आपल्याकडे किती येणार, a1 इक्वल टू 3. तसंच b1 इथे काय आहे, b1 ची व्हॅल्यू काय आहे, b1 इक्वल टू 4 नाही -4, काय येणार त्याचा साइन पाहायचा आहे, बरोबर, ठीक आहे. आणि c1 ची व्हॅल्यू काय येणार, c1 इक्वल टू 10. पहिला कॉन्स्टंट काय आहे 10 आहे, समजत आहे. त्यानंतर a2चा एक्सचा कोएफिशियंट a2 साठी काय आहे 4 इक्वल टू 4. b2 इक्वल टू काय आहे इथे +3, बरोबर. आणि c2 इक्वल टू काय आहे 5. हा लक्षात. आता आपल्याकडे ह्या व्हॅल्यू आलेल्या आहेत, ठीक आहे. तर सायमल्टेनियस इक्वेशन बाय क्रॅमर्स रूलनी सॉल्व करण्यासाठी आपण आधी त्याला जनरल फॉर्मशी कंपेअर केलं. a1 a2 b1 b2 c1 c2 व्हॅल्यू काढलेले आहेत. त्यावरून आता आपल्याला पहिली स्टेप ही झाली. सेकंड स्टेप काय होती आपली, डी फाइंड करायचा आहे, बरोबर. फाइंड याच्यामध्ये काय करणार आपण डी. तर डी साठी डिटर्मिनंट, डी म्हणजेच काय मी सांगितलं होतं तुम्हाला, डिलीट कॉन्स्टंट. ओके. तर याच्यामध्ये कॉन्स्टंट कोणती टर्म आहे, आधी फॉर्म्युला लिहून घेऊ, त्यानंतर फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करणार, बरोबर. तर याच्यामध्ये कॉन्स्टंट टर्म c1 c2 कॅन्सल करून टाकायचा, बरोबर. a1 a2 आणि b1 b2, म्हणजे इथे काय राहणार a1 a2 आणि b1 b2, बरोबर. ह्या व्हॅल्यू आता काढलेल्या आहे आपण, ठीक आहे. हे बघा आपण कंपॅरिझन करून तिथे 3 4 आणि -4 आणि 3 ह्या व्हॅल्यू काढलेल्या आहेत. त्यामुळे आता a1 ची व्हॅल्यू आपण काय लिहिणार, इथे a1 काय आलेलं आहे 3, इथे a2 4, इथे -4 आणि
3. ओके, तर यावरून आपल्याला काय मिळणार आहे, डी मिळणार आहे. आता हे डिटर्मिनंट कशा प्रकारे सॉल्व करायचा. ओके, 3 × 3 आधी हा पहिल्या नंबरची याच्याशी मल्टिप्लाय करून घेणार आपण. 3 × 3 मायनस हे फॉर्म्युल्यामधलं आणि 4 × -4. ठीक आहे, 4 × -4 म्हणजेच किती पहा, 3 × 3 9 मायनस 4 × -4 -16 किती होणार -16. आता या ठिकाणी 9 आणि मायनस मायनस काय होणार प्लस, हे किती होणार 16 आणि यांची ॲडिशन जर आपण पाहिली तर किती होणार 25. बरोबर, यस ऑर नो. ठीक आहे, तर डी आपल्याला कडे आलेला आहे 25. समजलं. आता काय राहिलेलं आहे, फाइंड करणार आपण काय dx. ओके, तर या ठिकाणी डीचा कोएफिशियंट कोण आला x, डी फॉर डिलीट. ओके, तर मग x हा कोएफिशियंट आपण कॅन्सल करणार. मग x च्या कोएफिशियंटच्या जागी काय येणार C1 C2. म्हणजे आधी कोण येणार C1 C2 B1 B2. कळत आहे, यस ऑर नो. ठीक आहे, तुम्ही जर हे फॉर्म्युले पाठ करत राहाल तर त्याच्यामध्ये तुमचं रॉंग होऊ शकते. आलं लक्षात. ठीक आहे, म्हणजे जो या ठिकाणी व्हेरिएबल येणार तो काय करायचा, डी फॉर डिलीट करून टाकायचा. बरोबर, त्या जागी दुसरा म्हणजे C1 C2 येणार. ठीक आहे, तर C1 C2 या ठिकाणी आपली व्हॅल्यू आलेली आहे 10 आणि 5. 10 आणि 5. ठीक आहे, आणि B1 B2 काय आहे -4 आणि 3. -4 आणि काय आलेलं आहे 3. ठीक आहे, याला जर आपण सॉल्व केलं तर 10 × 3 आपण करू शकतो. 10 × 3 मायनस, ठीक आहे, आता 5 × -4 5 × -4. ठीक आहे, तर याच्यामध्ये 10 × 3 30. ओके, आणि मायनस 5 × 4 किती होणार -20. पण या ठिकाणी हे मायनस मायनस काय होणार प्लस होणार. ठीक आहे, म्हणजे 30 + 20 = काय राहणार 50. बरोबर, म्हणजे dx ची व्हॅल्यू आलेली आहे 50. आलं का लक्षात. ठीक आहे, त्यानंतर आता राहिलेलं काय आहे dy. dy म्हणजेच कोणती टर्म डिलीट करायची, y ची टर्म डिलीट करायची आहे. आधी फॉर्म्युला लिहून घ्यायचा, त्यानंतर व्हॅल्यू पुटअप करायचा. बरोबर, तर a1 a2 हे त्याच्या जागेवरच राहतील. डिलीट कोण झालं y टर्म झाली, म्हणून याच्या जागी C1 C2 येणार. काय येणार C1 C2 येणार. व्हॅल्यू आपण पुटअप करणार. a1 a2 म्हणजेच काय 3 4 3 आणि 4. त्यानंतर आहे C1 C2 10 आणि 5 10 आणि या ठिकाणी 5. ओके, याला जर आपण सॉल्व केलं तर काय होणार 3 × 5 मायनस 4 × 10. बरोबर, तर इथे काय होणार 15 - 40. ओके, आता मोठी संख्या कोणती आहे 40. त्याचा साईन कोणता आहे मायनस, म्हणून आन्सरमध्ये सुद्धा काय राहणार मायनस. ओके, आणि 40 मधून आपण 15 मायनस करणार, म्हणजेच किती राहणार 25 -25. बरोबर, परंतु अजून आपलं फायनल सोल्युशन आलेलं आहे का नाही. ओके, आपल्याला x आणि y हे रूट्स फाइंड करायचे आहेत, सोल्युशन फाइंड करायचं आहे. बरोबर, तर पहा लक्ष द्या. आता इथे x = काय फॉर्म्युला आहे, x = dx/d. तर dx किती आलेला आहे 50/25. म्हणजे x ची व्हॅल्यू किती आलेली आहे 25 2चा. ठीक आहे, आणि y = काय फॉर्म्युला आहे dy/d. काय dy ची व्हॅल्यू किती आलेली आहे -25/25 = -1. ओके, हे आपण कोणत्या मेथडने पाहिलेला आहे. हा जो फॉर्म्युला आहे आपण कुठून घेतलेला आहे बाय क्रॅमर्स रूल. ठीक आहे, म्हणून त्या ठिकाणी इथं लिहायचं आहे
हा फॉर्म्युला कुठून आला? बाय क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूल, बरोबर. त्याने एवढी मेहनत घेतलेली आहे, फॉर्म्युला तयार केला म्हणजे त्याचं नाव घ्यायला काही हरकत नाही. ठीक आहे, घेणं गरजेचं आहे, बरोबर. म्हणजे सोल्युशन काय आलेलं आहे या ठिकाणी? सोल्युशन ऑफ गिवन सायमल्टेनियस इक्वेशन इज x, y इज इक्वल टू काय आलेलं आहे? 2, -1 हे होईल आपलं फायनल सोल्युशन. समजलं सर्वांना? कोणाला काही डाऊट? फॉर्म्युले पाठ करायची गरज आहे? नाही आहे? ठीक आहे, सोपं आहे ना? राईट करून घ्या. तर नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो आपण पाहू शकतो की सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन युजिंग क्रॅमर्स रूल. पण क्रॅमर्स रूलने सॉल्व करताना जे इक्वेशन आहे ते सर्वात आधी जनरल फॉर्ममध्ये पाहिजे. कशामध्ये पाहिजे? जनरल फॉर्ममध्ये पाहिजे. आता हे जनरल फॉर्ममध्ये दिसत आहे का तुम्हाला? 4x + 3y - 4 = 0 आणि 6x = 8 - 5y. जनरल फॉर्ममध्ये दिसत आहे का? नाही. तर जे इक्वेशन गिवन आहे ते आधी आपण राईट करणार इन जनरल फॉर्म. ठीक आहे, राईट द गिवन इक्वेशन इन जनरल फॉर्म. जनरल फॉर्म काय आहे इक्वेशनचा? ax + = c. ओके, तर हे इक्वेशन आपल्याला पूर्ण ax + by + c = 0 या फॉर्ममध्ये दिसत आहे, बरोबर ना? तर मग याला पहिलं इक्वेशन कशा प्रकारे होईल जनरल फॉर्ममध्ये? 4x + 3y. हा जो 4 आहे हा कॉन्स्टंट आहे म्हणून आपण त्याला तिकडे शिफ्ट करणार. ओके, तर इक्वल टू काय राहील? 4, कारण की हे मायनस आहे तिकडे गेला प्लस होणार. ओके, सेकंड जे इक्वेशन आहे याला इक्वेशन नंबर म्हणणार फर्स्ट. सेकंड जे इक्वेशन आहे आता याच्यामध्ये 6x जागेवरच आहे, बरोबर. हा जो -5y आहे त्याला आपण इकडे घेऊन येणार म्हणजेच काय होणार? +5y आणि इक्वल टू काय राहील? 8, बरोबर. याला इक्वेशन नंबर सेकंड म्हणणार. कळत आहे इथपर्यंत? आता आपण कम्पेअर करणार. comparing with general form. ax + by = c. ओके, आता यावरून आपण डायरेक्ट व्हॅल्यू काढणार a1 a2 ची, बरोबर. a1 = आता याच्यामध्ये तुम्ही सांगू शकता डायरेक्टली a1 = 4, a2 = 6. आलं लक्षात? त्यानंतर b1 = b2 = 5. त्यानंतर c1 = 4 आणि c2 = 8. समजत आहे? ओके, तर आता सर्वात पहिले आपण काय फाइंड करणार? फाइंड d. ओके, d म्हणजेच काय? या ठिकाणी काहीच कोई व्हेरिएबल नाही आहे म्हणून कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, कॉन्स्टंट डिलीट करणार. तर फॉर्म्युला तुम्हाला माहीत आहे काय आहे? a1 a2 b1 b2, बरोबर. व्हॅल्यू पुटअप करणार. a1 a2 म्हणजेच काय? 4 6 4 आणि 6. b1 b2 म्हणजेच काय? 3 आणि 5, बरोबर. याला कशा प्रकारे आपण सॉल्व करतो? 4 × 5 - 6 × 3, बरोबर. तर 4 × 5 किती होतात? 20. बोलत जा सर्वजण. -6 × 3 किती होणार? 18. यांची जर सबट्रॅक्शन केली तर d = काय राहणार? d = +2, बरोबर. हां,
तर डी वाय नेक्स्ट काय फाइंड करणार आपण, डी एक्स. काय फाइंड करणार, डी एक्स इक्वल टू, आता याच्यामध्ये एक्स हा व्हेरिएबल आपण डिलीट करणार बरोबर. एक्सचे कोएफिशियंट डिलीट करणार म्हणजे त्या जागी कोण येणार, C1 C2 बरोबर. C1 C2 आणि B1 B2. ठीक आहे, ह्या व्हॅल्यू आपण काढलेल्या आहे. ठीक आहे, सिंपल आपण त्या ठिकाणी पुटअप करणार. ओके, C1 C2 म्हणजेच काय 4 आणि 4 8 आणि B1 B2 काय आहे 3 आणि 5 बरोबर. तर यामध्ये याला आपण सॉल्व कशा प्रकारे करणार, 4 मल्टिप्लाय 5 ओके मायनस 8 मल्टिप्लाय 3 बरोबर. तर 5 4चा 20 मायनस 24 अलग लक्षात. तर आन्सर काय राहील -4. ओके, डी एक्स काय आलेला आहे -4. ठीक आहे, आता काय फाइंड करायचं आहे आपल्याला, डी वाय. ओके, तर डी वाय कशा प्रकारे आपण फाइंड करणार पहा, लक्ष द्या. डी वाय इक्वल टू कोएफिशियंट जे आहेत कोणाचे डिलीट करायचे, वायचे बरोबर. म्हणजे फॉर्म्युला काय येणार, A1 A2 जागेवरच आहे बरोबर. त्यानंतर C1 C2. ठीक आहे, तर इक्वल टू काय व्हॅल्यू आहेत, A1 A2 4 आणि 6 आणि C1 C2 काय आहे 4 8. ओके, याला जर सॉल्व केलं तर 4 8 4 मल्टिप्लाय मायनस 6 मल्टिप्लाय 4. ठीक आहे, 8 4चा 32 बरोबर ना, मायनस 6 4चा 24. तर आन्सर काय राहणार 8 बरोबर. 32 मधून 24 मायनस झाले तर किती राहतील, 8 राहतील. ओके, तर देअरफॉर डी वाय इज इक्वल टू काय राहिला 8 आहे बरोबर. तर आता आपल्याला माहित आहे देअरफॉर बाय क्रॅमर्स रूल. ओके, क्रॅमर्स रूल काय म्हणतो, एक्स इज इक्वल टू डी एक्स अपॉन डी. तर डी एक्सची व्हॅल्यू किती आलेली आहे, हे पहा इथे आलेली आहे -4 अपॉन डीची व्हॅल्यू किती आहे 2. तर आन्सर काय येणार -2 आणि y इज इक्वल टू डी वाय अपॉन डी. डी वाय किती आलेला आहे 8 अपॉन डी किती आहे 2. तर काय होणार व्हॅल्यू 2 4चा. ठीक आहे, तर देअरफॉर द सोल्युशन ऑफ गिवन सायमल्टेनियस इक्वेशन इज -2, -4 बरोबर. तर दॅट इज काय लिहू शकतो आपण, x, y इज इक्वल टू -2, -4. हे काय होणार फायनल सोल्युशन. समजलं सर्वांना, राईट करा. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3. याच्यामध्ये क्वेश्चन आहे x + 2y इक्वल टू -1 आणि 2x - 3y इक्वल टू 12. ओके, तर याच्यामध्ये आधी जनरल फॉर्ममध्ये कन्वर्ट करायची गरज आहे का आपल्याला. हा क्वेश्चन ऑलरेडी आपल्याला जनरल फॉर्ममध्ये दिलेला आहे, ax + by इक्वल टू c फॉर्ममध्ये बरोबर. तर कोएफिशियंट ऑफ x काही नाही आहे म्हणजे किती असतो 1 बरोबर. म्हणजे a1 चा कोएफिशियंट किती होणार 1, a2 चा किती होणार 2, या ठिकाणी किती आहे 2 आहे बरोबर. नेक्स्ट b1 इक्वल टू किती होणार +2 आणि b2 इक्वल टू -3. c1 c2 चे काय कोएफिशियंट आहे कॉन्स्टंट -1 आणि 12. ओके, तर यामध्ये आता आपण काय फाइंड करणार
फाइंड डी. डी फॉर डिलीट कॉन्स्टंट. कॉन्स्टंटला आपण डिलीट करणार, म्हणजेच राहिलेले काय आहेत A1 A2 A1 B1 B2. ठीक आहे. व्हॅल्यू तिथे आपण पुटअप करणार. A1 A2 काय आहे 1 आणि 2. B1 B2 2 minus 3. सेम 1 मल्टीप्लाय -3 1 मल्टीप्लाय -3 मायनस 2 मल्टीप्लाय 2. ओके. तर काय राहणार -3 -4 इक्वल टू -7. आणि लक्षात मायनस मायनस काय होत असते प्लस. ओके. तर डी ची व्हॅल्यू काय आलेली आहे -7. त्यानंतर आपण नेक्स्ट फाइंड करणार dx इक्वल टू एक्सचा जो कोएफिशियंट आहे त्याला आपण काय करणार डिलीट करणार. त्याच्या जागी कोण येणार C1 C2 आणि B1 B2 बरोबर. ठीक आहे. तर इक्वल टू C1 C2चे काय आहेत -1 आणि 12. त्यानंतर B1 B2 काय आहे 2 -3. ठीक आहे. सेम -1 मल्टीप्लाय -3 मायनस त्यानंतर 12 मल्टीप्लाय 2 बरोबर. तर मायनस मायनस मल्टिप्लिकेशनमध्ये काय होते प्लस होते. ओके. तर 3 मल्टीप्लाय 1 म्हणजेच काय होणार 3 आणि -2 मल्टीप्लाय 12 म्हणजेच काय होणार 24. तर यांचं जर सबट्रॅक्शन केली तर मायनस येणार -21. तर dx किती आलेला आहे -21. ठीक आहे. त्यानंतर आपण सेम सारख्या पद्धतीने आपण काय फाइंड करणार आहे dy. ओके. तर dy y चा कोएफिशियंट म्हणजे b तो रद्द करायचा. त्या जागी A1 A2 ॲज इट इज आहे बरोबर. A1 A2 आणि नंतर काय येणार त्या जागी C1 C2 इक्वल टू व्हॅल्यू पुटअप करायचे आहेत. A1 A2 ची काय आहे 1 आणि 2 आणि C1 C2 काय आहे -1 आणि 12. ओके. तर 1 मल्टीप्लाय 12 मायनस इन ब्रॅकेट 2 इंटू -1. आणि लक्षात. तर 1 मल्टीप्लाय 12 मायनस आता हे 2 मल्टीप्लाय -1 म्हणजे -2 आणि मायनस मायनस काय होणार प्लस बरोबर 2 इक्वल टू काय होणार 14. किती होणार 14. तर dy ची व्हॅल्यू किती आलेली आहे 14. देअरफॉर बाय क्रॅमर्स रूल एक्स साठी काय फॉर्म्युला आहे सांगा सर्वांनी dx अपॉन d. ओके. dx ची व्हॅल्यू काय आलेली आहे -21 अपॉन d काय आलेलं आहे -7. तर आता हे जे मायनस मायनस साइन आहे ते काय होणार कॅन्सल. ओके. आणि 7 3 चा 21 म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली 3. आणि y साठी काय फॉर्म्युला आहे क्रॅमर्स रूल dy अपॉन d इक्वल टू. ठीक आहे. dy ची व्हॅल्यू काय आलेली आहे 14 अपॉन d ची व्हॅल्यू काय आहे -7. ओके. एक प्लस आणि एक मायनस जर असेल तर आन्सर काय येणार मायनसमध्ये येणार -2 बरोबर. तर y ची व्हॅल्यू आलेली आहे -2. ओके. तर देअरफॉर फायनल सोल्युशन काय असेल द सोल्युशन ऑफ गिवन simultaneous equation is 3, -2. that is आपण काय लिहिणार x, y इज इक्वल टू 3, -2. हे असेल फायनल सोल्युशन. लक्षात समजलं सर्वांना. ठीक आहे. राईट करा. तर नेक्स्ट 4 नंबरचा क्वेश्चन आहे. याच्यामध्ये आपल्याला हा जो क्वेश्चन आहे हा जनरल फॉर्ममध्ये ऑलरेडी दिलेला आहे. ओके.
तर आपण याला काय करणार, कम्पेअरिंग विथ जनरल फॉर्म डायरेक्ट कम्पेअर करणार, म्हणजे A1 A2 B1 B2 C1 C2 चे आपल्याला व्हॅल्यू मिळणार आहेत. ओके, कम्पेअरिंग गिवन इक्वेशन विथ जनरल फॉर्म. जनरल फॉर्म काय आहे सांगा पटकन. ax plus by इक्वल टू सी. ओके, कंपॅरिझन जर आपण केलं तर A1 A2 ची काय व्हॅल्यू येणार ते सांगा मला पटकन. A1 6 A2 8 येणार बरोबर. B1 मायनस B2 -3 C1 -12 C2 -2 बरोबर. तर यानंतर आपण फाइंड काय करणार, डी. फाइंड डी. ओके, तर डी म्हणजे डिलीट कॉन्स्टंट. व्हॅल्यू काय राहणार, A1 A2 B1 B2. ओके, इक्वल टू व्हॅल्यू पुटअप करणार तर आपल्याला 6 8 त्यानंतर -4 आणि -3. ठीक आहे, सॉल्व करताना व्यवस्थित 6 मल्टिप्लाय -3 6 मल्टिप्लाय -3. ओके, ब्रॅकेट कंप्लीट करायचा व्यवस्थित, त्याला क्लोज सुद्धा करायचा आहे. -8 मल्टिप्लाय -4. आणि लक्षात हा पूर्ण ब्रॅकेट क्लोज येते. तर 6 3 चा 18 पण हे साईन कोणता आहे मायनस. ओके, आता इथे -8 4 चा 32 पण साईन कोणतं राहणार इथे मायनस बरोबर. पण हे मायनस मायनस काय होणार प्लस. ठीक आहे, मायनस मायनस काय होणार प्लस. ओके, तर आता -18 32 मधून आपण काय करणार 18 मायनस करणार तर किती राहतील. ओके, 14. ठीक आहे ना, काय राहणार आहे 14. तर डी ची व्हॅल्यू काय येणार 14. आलं लक्षात. तर नेक्स्ट आहे डी एक्स इक्वल टू काय आहे, एक्स जो आहे याचे कोएफिशिएंट डिलीट करायचे, त्या ठिकाणी कोण येणार एक्सच्या जागी C1 C2 आणि B1 B2. ओके, तर व्हॅल्यू जर आपण पुटअप केल्या तर C1 C2 ची काय आहे -12 आणि -2. त्यानंतर B1 B2 काय आहे -4 आणि -3. तर अशा प्रकारे याला जर आपण सॉल्व केलं तर -12 मल्टिप्लाय -3 मायनस इन ब्रॅकेट -2 मल्टिप्लाय -4. ओके, तर 12 मल्टिप्लाय 3 म्हणजेच 36. ओके, मायनस मायनस प्लस आणि मायनस याच्यामध्ये मायनस मायनस काय होणार प्लस. 4 2 चा 8 बरोबर. ठीक आहे, तर 36 - 8 तर राहणार किती 28. ओके, तर dx किती आलेला आहे 28 आलेला आहे. ओके, यानंतर आपण काय फाइंड करणार dy. ठीक आहे, तर dy मध्ये पहा, लक्ष द्या. dy इज इक्वल टू ओके वायचा कोएफिशिएंट आपण काय करत आहे इथं कॅन्सल करत आहे, म्हणजे A1 A2 C1 C2. A1 A2 हे जागेवर आहे, C1 C2. ओके, व्हॅल्यू आपण पुटअप करणार. A1 A2 किती आहे 6 आणि 8. C1 C2 -12 -2 बरोबर. तर व्हॅल्यू पुटअप करणार 6 मल्टिप्लाय -2. ओके, मायनस इन ब्रॅकेट 8 मल्टिप्लाय -12. आलं लक्षात. हे अशा प्रकारचं जर असलं तर याला ब्रॅकेट करून घ्यायचा. 6 2 चा 12 पण ॲन्सरमध्ये काय राहणार साईन मायनस.
त्यानंतर मायनस हे ॲज इट इज आहे 8 मल्टिप्लाय 12 96 बरोबर. पण साईन कोणतं राहील इथे मायनस. कळते का? यस ऑर नो? लक्षात. बट हे मायनस मायनस काय राहणार प्लस होऊन जाणार बरोबर. म्हणजेच 96 प्लस मायनस 12 प्लस 96 बरोबर. ठीक आहे. आता याच्यामधून हे मायनस करणार आपण. ठीक आहे. तर 6 मधून 2 गेले 4, 9 मधून 8 गेला 8. ओके. आणि ॲन्सरला साईन कोणतं राहणार प्लस. ठीक आहे. तर डी वायची व्हॅल्यू किती आलेली आहे 84. ओके. देअरफॉर बाय क्रॅमर्स रूल तर एक्सची व्हॅल्यू काय होणार dx अपॉन डी. dxची व्हॅल्यू काय आहे अभिषेक 28 अपॉन मध्ये डी किती आलेला आहे आपला 14. ओके. तर याला भाग जाणार 14 2 चा 28 बरोबर. त्यानंतर y इज इक्वल टू dy अपॉन डी. ओके. डी वायची व्हॅल्यू किती आलेली आहे 84 अपॉन 28. ओके. तर 28च्या टेबलमध्ये डी ची व्हॅल्यू किती आहे 14. डी ची व्हॅल्यू किती आहे 14. ओके. तर याला भाग जर दिला तर कितीचा भाग जाणार 6चा. ओके बरोबर. 14 6चा 84. तर यामध्ये आपल्याला फायनल सोल्युशन मिळालेलं आहे. देअरफॉर द सोल्युशन ऑफ गिवन सायमल्टेनियस इक्वेशन is 2,6 that is x, y is equal to 2,6. हे असेल आपलं फायनल सोल्युशन. राईट करून घ्या सर्वांनी. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे हा 4m प्लस 6n इक्वल टू 54 आणि सेकंड 3m प्लस 2n इक्वल टू 28. याच्यामध्ये व्हेरिएबल चेंज होऊ शकतो. ठीक आहे. आपल्याला प्रोसेस आपली जी मेथड आहे ती सारखीच राहील. तर यामध्ये आपण कंपेअरिंग इक्वेशन विथ जनरल फॉर्म काय आहे ax प्लस by इक्वल टू c. या जनरल फॉर्म सोबत आपण या इक्वेशनला काय करणार कंपेअर करून आपण काय करणार आहोत या ठिकाणी a1 a2 b1 b2 c1 c2 यांच्या व्हॅल्यू या ठिकाणी फाइंड करणार आहोत. ठीक आहे. तर a1 या ठिकाणी जर कंपेअर केलं तर व्हॅल्यू काय येणार 4. a2 ची व्हॅल्यू काय येणार आहे 3. त्यानंतर नेक्स्ट b1 6 b2 c1 54 आणि c2 किती आहे 28. सर्व साइन जे आहेत ते आपल्याला प्लस मध्ये पाहायला मिळतात. म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे प्लस येणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण काय फाइंड करणार डी. ओके. डी म्हणजेच काय या ठिकाणी डिलीट काय करतो आपण कॉन्स्टंट बरोबर. म्हणजे फॉर्म्युलामध्ये a1 a2 आणि b1 b2 बरोबर. तर व्हॅल्यू काय आहे a1 a2 ची इक्वल टू 4 आणि 3. b1 b2 काय आहे 6 आणि 2. ओके. याला जर आपण सॉल्व केलं तर 4 मल्टिप्लाय 2 मायनस 3 मल्टिप्लाय 6. ठीक आहे. 4 2 चा 8. ठीक आहे. साइन 3 18. ओके. तर या ठिकाणी डी ची व्हॅल्यू काय येणार आहे 8 मायनस 18 मधून 8 मायनस प्लस करायचे म्हणजेच काय -10. ओके. तर डी ची व्हॅल्यू आपल्याकडे आलेली आहे -10. त्यानंतर नेक्स्ट आहे dx साठी डिलीट कोएफिशिएंट जे आहे x जो व्हेरिएबल आहे त्याचे कोएफिशिएंट डिलीट करून टाकायचे.
तर आता पाहू शकतो आपण की व्हेरिएबल जो आहे हा एक्स आणि वाय नसून काय आहे यम आणि यन आहे. म्हणजे आपण काय फाइंड करणार इथं डी यम फाइंड करणार. काय फाइंड करणार डी यम. समजत आहे. तिथं जोही व्हेरिएबल असेल तो आपण तिथे घेणार आहोत. इथे काय आहे यम आहे म्हणून यम घेणार. ओके. तर सेम त्या ठिकाणी यमचा जो म्हणजे A1 A2 काय होणार कॅन्सल आउट होणार. म्हणजेच काय राहणार A1 C1 C2 आणि B1 B2 बरोबर. तर C1 C2 ची व्हॅल्यू काय आहे 54 28 आणि B1 B2 काय आलेला आहे 6 आणि 2. ओके. तर याला आपण सॉल्व करणार आहोत. 54 मल्टिप्लाय 2 मायनस 28 मल्टिप्लाय 6. ठीक आहे. तर 54 मल्टिप्लाय जर 2 केले तर 4 दोन्ही 8 आणि 5 दोन्ही 10 108 मायनस ओके 168. ओके. यांची जर सबट्रॅक्शन आपण केली तर 168 मधून 108 मायनस केले तर -60 येणार. किती येणार ओके. लार्ज नंबर कोणता आहे 168 आहे म्हणून त्यामधून मायनस करणार. आता राहिलेलं काय आहे या ठिकाणी डी एन. काय राहिलं डी एन. आता इथे व्हेरिएबल एक्स आणि वाय नाही आहे. काय आहे यम आणि यन आहे म्हणून आपण ते घेणार आहोत. ठीक आहे. तर डी एन इक्वल टू ओके. तर याचे जे कोएफिशियंट आहेत ते आपण कॅन्सल आउट करणार. तिथे A1 A2 सारखा राहील. A1 A2 C1 C2 बरोबर. व्हॅल्यू पुटअप करणार 2 आणि 3. कुठे आहे 2 आणि 3 रे 4 आणि 3 आहे. ठीक आहे. 4 आणि 3 आहे. त्यानंतर आहे 54 28. ओके. तर याला आपण इकडे सॉल्व करणार आहोत. पहा लक्ष द्या. डी एन इज इक्वल टू 4 मल्टिप्लाय 28 4 मल्टिप्लाय 28 मायनस 3 मल्टिप्लाय 54 3 मल्टिप्लाय 54. ओके. तर याला जर मल्टिप्लिकेशन केलं तर 8 चौक 32 2 हात चले 3 4 2 8 8 आणि 3 11 112. ओके. आणि मायनस 162. ठीक आहे. 3 चौक 12 2 हात चला 1 5 3 15 1 16 बरोबर. ठीक आहे. यांची जर आपण सबट्रॅक्शन केली तर मायनस साईन आन्सर मध्ये राहील. ठीक आहे. 2 - 2 0 इथे -50 बरोबर. 1 - 1 0. ओके. तर डी एन ची व्हॅल्यू काय आलेली आहे -50. ओके. देअरफॉर आता आपल्याला एक रूल माहित आहे बाय क्रॅमर्स रूल. ओके. या रूलने आपल्याला एक फॉर्म्युला दिलेला आहे एक्स इज इक्वल टू सॉरी आता यम ची व्हॅल्यू काढायची आहे डी एम अपॉन डी बरोबर. तर डी एम ची व्हॅल्यू काय आलेली आहे -60. किती आहे -60 अपॉन डी काय आलेलं आहे -10. ओके. मायनस मायनस कॅन्सल 0 0 कॅन्सल म्हणजेच काय आलेली आहे व्हॅल्यू 6 बरोबर. त्यानंतर यन ची व्हॅल्यू जर आपल्याला काढायची असेल तर डी एन अपॉन डी. ओके. इक्वल टू डी एन काय आलेला आहे आपला -50 अपॉन डी काय आहे -10. मायनस मायनस कॅन्सल 0 0 कॅन्सल. ओके. आणि 5. ओके. तर देअरफॉर द सोल्युशन ऑफ गिवन सायमल्टेनियस इक्वेशन इज काय आहे 6,5 दॅट इज आपण लिहू शकतो एक्स सॉरी यम यन इज इक्वल टू काय आहे 6,5. हे असेल आपलं फायनल सोल्युशन. यामध्ये कोणाला काही प्रॉब्लेम समजला. ठीक आहे. एकदम सारखी मेथड आहे. एकदा लक्षात आलं की करू शकतो आपण. लक्षात घ्या लिहू. नेक्स्ट आणि क्वेश्चन नंबर 3 मधला हा लास्ट क्वेश्चन आहे. यामध्ये आपल्याला 2x + 3y = 2
आणि एक्स मायनस वाय अपॉन 2 इक्वल टू 1/2. तर मला सांगा हे लिनियर इक्वेशन आहेत का? यस ऑर नो? आहेत, कारण की हा एक्स आणि हा वाय वरती आहे, त्यांची पॉवर 1 आहे, त्यामुळे तो लिनियर इक्वेशन आहे. आणि हा 1/2 त्याचा काय आहे? कोएफिशियंट आहे. आलं लक्षात? त्यामुळे कंपेअरिंग गिवन इक्वेशन विथ जनरल फॉर्म काय आहे? ax + by इक्वल टू काय? c. याच्याशी जर आपण या इक्वेशनला गिवन इक्वेशनला कंपेअर केलं तर आपल्याला a1 a2 b1 b2 च्या काय व्हॅल्यू मिळतील? पहा, लक्ष द्या. a1 इक्वल टू काय आहे? कोएफिशियंट 2. त्यानंतर a2 चा कोएफिशियंट काय आहे? 1. काही नाही म्हणजेच काय असतो? 1. x चा कोएफिशियंट काही नाही म्हणजेच 1 आहे. त्यानंतर b1 चा कोएफिशियंट काय आहे? 3. नेक्स्ट b2 चा काय आहे कोएफिशियंट? पहा, अपॉन मध्ये 2 आहे ना, ठीक आहे. आता याच्यावरती काही नाही म्हणजेच 1/2. साइन कोणता? मायनस. ओके, तर -1/2 मल्टिप्लाय y आहे ते, ठीक आहे. 1/2/y. आता इथे काही नसतो म्हणजे 1 असतो, 1/2 बरोबर. तो y मल्टिप्लिकेशन मध्ये. त्यानंतर C1 चा काय कोएफिशियंट आहे? 2. आणि C2 काय असणार? 1/2. ठीक आहे. त्यानंतर आपण काय फाइंड करणार? फाइंड D इक्वल टू काय फॉर्म्युला असतो? डिलीट कॉन्स्टंट a1 a2 b1 b2. ओके, तर यामध्ये a1 आणि a2 काय आहे? 2 आणि 1. त्यानंतर b1 b2 काय आहे? 3 आणि -1/2. ओके, आपली मेथड आपण सेम आहे, लक्षात. प्रोसेस सारखीच आहे सर्वांची. तर 2 मल्टिप्लाय काय करणार आपण? -1/2. ओके, -3 मल्टिप्लाय 1 किंवा 1 मल्टिप्लाय 3. आलं लक्षात? तर हा 2 आणि 2 काय होणार? कॅन्सल, बरोबर. तर आलं काय? -1 -3 तर -4, बरोबर. मायनस मायनस काय होते? प्लस. त्यानंतर आहे नेक्स्ट dx. आता व्हेरिएबल काय आहे इथं? x आहे, करते. तर इक्वल टू काय राहणार? x चा कोएफिशियंट कॅन्सल करणार म्हणजे C1 C2. a1 a2 च्या जागी कोण येणार? C1 C2 आणि b1 b2. लक्षात? इक्वल टू C1 C2 काय आहे? 2 आणि 1/2 आणि b1 b2 काय आहे? 3 आणि -1/2. आलं का लक्षात? याला सॉल्व कशा पद्धतीने करणार आपण? 2 मल्टिप्लाय -1/2. आलं लक्षात? -1/2 मल्टिप्लाय 3. समजलं? ओके, इथे 2 आणि हा 2 काय होणार? कॅन्सल होणार, म्हणजेच काय राहणार? -1 -3/2. आलं का लक्षात? याच्या खाली काही नाही असतो म्हणजे काय असतो? 1. 3 1 चा 3 आणि 2 1 चा 2 म्हणजेच 3/2. आता याला जर सॉल्व जर आपण केलं, ठीक आहे, तर त्या 1 च्या खाली काही नसतो म्हणजेच काय असतो? 1, बरोबर ना. आलं का लक्षात? 1. ठीक आहे. तर आपण याचा फ्रॅक्शन सुद्धा सारखा, डिनॉमिनेटर सारखा करून त्याला सॉल्व करू शकतो किंवा क्रॉस मल्टिप्लाय करून सुद्धा त्याला सॉल्व करू शकतो, बरोबर. आलं का लक्षात? तर मग क्रॉस मल्टिप्लाय जर केलं तर 2 1 चा 2 -2 -3 म्हणजे किती होणार? -5. समजत आहे का? -5 आणि अपॉन मध्ये काय आहे? 2 आहेत, बरोबर. तर dx ची व्हॅल्यू काय आलेली आहे? -5/2. आलं लक्षात? नेक्स्ट आपण सॉल्व करणार या ठिकाणी. आता काय राहिलेलं आहे? dy. काय राहिलं? dy काढायचा आहे, लक्षात. तर dy इक्वल टू a1 a2 ॲज इट इज. त्यानंतर b1 b2 च्या जागी कोण येणार? C1 C2, बरोबर. तर a1 a2 काय आहे? 2 आणि 1 व्हॅल्यू. त्यानंतर C1 C2 ची काय व्हॅल्यू आहे? 2 आणि 1/2. ओके,
याला सॉल्व 2 मल्टिप्लाय 1/2 2 मल्टिप्लाय 1/2 मायनस 1 मल्टिप्लाय 2. ठीक आहे. 2 2 कॅन्सल म्हणजे राहिला 1 मायनस 2 तर काय येणार -1. कळत आहे. Therefore by using Cramer's rule नी जर आपण याला पाहिलं तर x ची व्हॅल्यू फॉर्म्युला काय आहे x = dx/d. ओके. तर dx ची व्हॅल्यू आताच आपण काढलेली आहे काय आहे -5/2 बरोबर. हे dx ची व्हॅल्यू झालेली आहे आणि अपॉन मध्ये d किती आहे काढलेला आपण d कुठे आहे हा -4 काय आहे -4. ओके. तर हा जो 2 आहे हा फ्रॅक्शन डिनॉमिनेटर मध्ये येऊन जाणार. ओके. मायनस मायनस काय होणार प्लस करते मायनस मायनस दोघांचं काय होणार कॅन्सल म्हणजे 5 काय राहील 2 4 चा 8. समजलं. आलं का लक्षात. तर हे आलेला आहे आपला x ची व्हॅल्यू आणि नेक्स्ट y = dy/d. तर देअरफॉर dy ची व्हॅल्यू किती आलेली आहे -1 मायनस काय आहे 4 आहे. d ची व्हॅल्यू काय आहे -4 मायनस मायनस काय होणार कॅन्सल म्हणजेच 1/4 कारण की त्याला भाग जात नाही. बरोबर. तर y काय आलेला आहे +1/4 बरोबर. तर देअरफॉर फायनल सोल्युशन काय आहे x, y = 5/8, 1/4 इज द सोल्युशन. लक्षात. समजलं सर्वांना. यस ऑर नो. या ठिकाणी आपला 1.3 हा प्रॅक्टिस सेट या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. ओके. थँक्स फॉर वॉचिंग. लाईक शेअर अँड सबस्क्राईब. तुमच्या फ्रेंड्सना जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. लक्षात. थँक्यू.